ए त्रिशा, कुठे चालली ग? कुठं? मम्माच्या फ्रेंडला भेटायला. आणि बाबी आईला फोन नाही केला का तुझ्या? स्वागत आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू क्रिशा त्रिशाज वर्ल्ड. तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे क्रिशा त्रिशाज वर्ल्ड मधील आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आम्ही आता बाहेर चाललेलो आहोत आणि क्रिशा त्रिशा तुम्हाला सांगणार आहेत की आम्ही कुठे चाललोय. कुठे चाललो आपण? मम्माच्या फ्रेंड कडे. म्हणजे नक्की सांग नीट. पुण्याला. येस, तर मम्माच्या फ्रेंड्सचं आहे आज गेट टुगेदर. म्हणजे माझ्या कॉलेजच्या सगळे फ्रेंड्स आहेत, आमच्या सगळ्यांचं आहे गेट टुगेदर. तर आम्ही चाललेलो आहोत पुण्याला आणि क्रिशा त्रिशाला पण मी घेऊन चालली आहे. तर खूप दिवसांनंतर आम्ही सगळे फ्रेंड्स वगैरे भेटतोय. वर्षांनंतर आम्ही गेट टुगेदर ठेवलेलं आहे. सो आम्ही चाललोय गेट टुगेदरसाठी. क्रिशा त्रिशाला वगैरे मी घेऊन चालली आहे. तर चला, आता पुण्याला जायचं आहे आम्हाला जाण्यासाठी 2 तास वगैरे लागतील. 2 तासामध्ये आम्ही पोहोचू आणि तिथे गेल्यानंतर भेटूया. बाय. A few hours later. तर फायनली आम्ही लोकेशनवरती पोहोचलेलो आहोत आणि काही आमचे फ्रेंड्स आलेले आहेत, काही अजून येत आहेत. तर आता आम्ही आतमध्ये जातो. बाकीचे जसे येतील तसे आम्हाला जॉईन करणार आहेत. मोठे झाले होते आणि मी ते घालतच नाही. खाते तू नेमके घे. घातले तर पण ते लागलं ओरडायला. शूज घे ना. घे हा. मग येताना कुंदवडीत शूज बघ. वेलकम टू क्रिशा त्रिशाज वर्ल्ड. राणी अँड नूतन आणि यथार्थ. हे कोण आहेत? तू ग. हे कोण आहेत सोनू? मम्माच्या फ्रेंड्स आहे की नाही? नको. तुला भाजी चपाती नाही आवडत? सगळे यायला पाहिजे होते माझ्या ये ना माहिती आपला काढून तिने कसा चालतं. तुम्ही दोघे सोबत थांब ना. ए सॉरी राणी, प्रीला काय मेसेज द्यायचा आहे का तुला? नाही आली म्हणून. आली नाहीस त्यामुळे तुला मिस करतो आम्ही. मिस यू प्री. खूप दिवसांनंतर आम्ही सगळे भेटलेलो. दिवस म्हणण्यापेक्षा कंप्लीट 10 वर्षांनी आम्ही सर्व भेटलो होतो. सगळेजण नाही आले. प्रत्येकजण आपापल्या व्यापामध्ये इतका बिझी होऊन जातो की एक दिवस पण आपल्याला वेळ नाही भेटत. पण जितके जण आले त्यांनी सगळ्यांनी खूप मस्त एन्जॉय केला. आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या. मेन म्हणजे आम्ही मैत्रिणी भेटलो आणि आमच्यातली एक मैत्रीण नाही आली. ती थोडासा प्रॉब्लेम झाला तिचा, त्याच्यामुळे. पण काय खाणार आहे? काय करणार आहे तू? भेंडी घेतली का? वा, विचारा परत. घेतलीस का दीदीला? त्यांना दे ना जेवण. यथार्थ, हाय हाय.
बापरे लई जागा होती तुझं पोरग. गजब बेइज्जती है. हाय. घेऊ का? हा? हो व्हिडिओ हो खा चल. छान. त्रिशा तुला काय खायचंय? तू नाही घेतलंस? मोस्टली आजकाल ना 10वीचं गेट टुगेदर खूप पाहायला भेटतं. बट आम्ही अशी बॅच होती की आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनची बॅच आहोत आणि आम्ही गेट टुगेदर ठेवलेलं, तर ते सक्सेसफुली आमचं पार पडलेलं आहे. थोडेसे कमी लोक होते बट येस जितके पण नव्हते त्यांना आता नक्कीच असं वाटेल की आपण जायला हवं होतं. आणि जुन्या मित्रमैत्रिणींना भेटलं ना की असं वाटतं आपण आयुष्यामध्ये किती बिझी होऊन गेलोय, करिअरच्या मागे लागलोय, प्रत्येक आपल्याला गोष्टींचा व्याप आहे, हे आहे ते आहे. बट येस आपण एक दिवस आपल्या स्वतःसाठी हा काढायलाच हवा, कारण जुने मित्रमैत्रिणी असतात ना ते जुनेच मित्रमैत्रिणी, त्यांच्यासोबत जो टाईम स्पेंड केलेला असतो तो कधी न विसरण्यासारखा असतो. तर खूप मस्त वाटलं जितके पण आले होते त्यांना भेटून. आणि ॲक्च्युली मैत्री हे एक असं नातं आहे ना की आयुष्यात त्याची प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला गरज भासतेच, आणि ते नातं जर तुम्ही टिकवून ठेवलं ना तर आयुष्यामध्ये तुम्हाला कशाचीच कमतरता 2014 ते 2024 अशी 10 वर्ष आमची मैत्री अजूनपर्यंत टिकून आहे आणि ती पुढेही नक्कीच कंटिन्यू राहील. तर या गोष्टीची गरज होती आणि तो दिवस आज आला आणि मस्त वाटलं, खूप भारी वाटलं. कौन है ये लोग? कहां से आते हैं? नीट बोलले नव्हते. नूतनला घेऊन आल्याबद्दल धन्यवाद. एक मिनिट मला एक कुमारचं 897 हे मी पण फॉलो करते. तर चला आता निघण्याची वेळ झालेली आहे. काही फ्रेंड्स गेलेले आहेत, ज्यांना लांब जायचे ते गेलेले आहेत आणि आता आम्ही पण निघतो आहोत. तर तुम्ही सुद्धा तुमच्या फ्रेंड्स लोकांना नक्की भेटा जे कॉलेज टाईममध्ये किंवा स्कूल टाईममध्ये तुमचे बेस्टीज होते त्यांना, आणि कारण की खूप मस्त फिलिंग असते ही. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. असं करा ना, आम्ही पण येतो, आम्ही वेगळे राहतो, तुम्ही वेगळे राहा. त्यांना आता पण तेच वाटलं, उगाच यांना आणलं.